नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मी आज आलो आहे दिंडोरली या ठिकाणी। तर इथलं आपल्याला रेणुका मंदिर पाहायचं आहे। तर मी आहे या मंदिराच्या गेटसमोर आणि मी जातो आहे आतमध्ये। तर आज इकडे काय पाहायला भेटतं आपण पाहूयात। तर या गेटमधून मी आत आलो। आत आल्यानंतर आपल्याला भव्य असा सभाहॉल दिसतोय। तुम्ही इकडे बघू शकता, सुंदर असा सभा हॉल आहे आणि भव्य असा हा सभा हॉल आहे। समोर दिसतंय ते मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर बघा, अत्यंत भव्य असा आहे। ही मंदिराची समोरची बाजू, तिकडून मी आता आत आलो आणि हा भव्य असा सभा हॉल। हे समोर दिसतंय हे आहे रेणुका माता मंदिर, दिंडोरली या ठिकाणचं। तर मी आलोय मुख्य गर्भगृहापाशी आणि इकडे बघू शकता तुम्ही किती मोठा असा हा हॉल आहे। हे आहे गर्भगृह। गर्भगृहाच्या समोर आत जाण्यासाठी जे दरवाजा आहे त्याच्यावरती श्री गणेशाची मूर्ती सुंदर अशी। आणि इतर मंदिरांच्या हॉलमध्ये आपल्याला कासव बघायला मिळतं, तर हे कासव जे आहे ते गर्भगृहामध्येच आहे। तर मी आता आलोय आता या गर्भगृहामध्ये आणि छोटंसं असं गर्भगृह आहे आणि समोर तुम्ही बघू शकता सुंदर अशी श्री रेणुका मातेची मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाणार आहे बाहेरच्या बाजूला आणि बाहेर दोन छोटी मंदिर आहेत ती पाहणार आहोत। समोर इकडे आपल्याला एक शिळा पाहायला भेटते आणि बाजूला बघू शकता तुम्ही हे आहे मुख्य मंदिर आणि याच्या बाजूला दोन छोटी मंदिर आहेत। तर त्यातलं एक आहे मातंगी देवीचं मंदिर। तर इथंही एक कासव आहे आणि त्याच्या समोर श्री मातंगी देवीची मूर्ती आणि त्याला सुंदर अशी सजावट केलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि ह्या बाजूला श्री परशुरामांची मंदिर आहे, मी आतमध्ये बघू शकताय। मंदिराच्या समोरच्या बाजूला दरवाजावरच हे चित्र दिसतंय परशुचं म्हणजे कुऱ्हाडीचं। यावरून आपण समजून जातो की परशुरामाचं मंदिर आहे। तुम्ही आतमध्ये बघू शकता। ह्या बाजूला श्री रेणुका मातेची मूर्ती आहे आणि इकडे समोर श्री परशुरामांची मूर्ती आहे आणि खाली आपण बघू शकता इकडे परडी, भंडारा आणि छोटं कासव आहे। आणि ह्या बाजूला बघू शकता तुम्ही सुंदर असा कळस, श्री रेणुका माता मंदिराचा सुंदर असा कळस।
आहे मोठा सभाहॉल. तर हे होतं रेणुकामातेचं मंदिर. अशा प्रकारे आपण हे मंदिर शूट केलेलं आहे. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर त्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.